आपल्या जीवनात जे सगळे नारी जे आहे, जे आपल्या शक्तीला जास्त बळ देते, सगळी नारीला मी वंदन करते. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती संगीताताई जाधव आणि श्रीमती स्मिताताई आहेर, मी त्यांचा धन्यवाद आणि आभार प्रकट करणार की आपण एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आजची प्रमुख उपस्थिती आमचे मामी, आमचे मार्गदर्शक, ज्यांचे आशीर्वाद नेहमी आमच्यावर असे राहते, तसे रेणुकाताई जाधव मामी आणि देशमुख मॅडम पण इथे आलेले आहेत. तो येथे उपस्थित सगळी महिला, सगळी नारी शक्तीला मी माझा नमस्कार करते आणि सगळ्यांना महिला दिवसाची खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर संगीता दीदी, आपला खूप खूप आभार की आपण इतकी जास्त शब्दाने माझा जे सांगितलंय, आपला खूप आभार. आणि मी जे काही करू शकते तर त्याच्या मागे माझा पूर्ण परिवार आणि माझा त्याविषयी मागे सगळ्यापेक्षा आपल्यासारखी सगळी स्त्री शक्ती एक स्त्रीला मोठा करू शकते. तो आपल्या सगळ्यांचा आभार. आणि एक स्त्री दुसरी स्त्रीसाठी किती मेहनत करते, त्यासाठी आपण एक स्त्री शक्तीच एकमेकांना मदत करतो. तर आपण सगळे स्त्रीसाठी, सगळे स्त्रीसाठी टाळ्या वाजवा की आपण एकमेकांचा बळ आहे. आजचा कार्यक्रम सिंगिंगचा कार्यक्रम इथे ठेवला आणि काल मला खरं तर यायचं होतं, पण एक कामाच्या पाठपुराव्यासाठी मी मुंबईला गेली होती. नगर विकास विभागाचा कामाचा पाठपुरावा होता, त्या कामासाठी मी मुंबईला गेली होती, त्यामुळे काल नाही येऊ शकली. आणि आजच्या या कार्यक्रमाला मिस नाही करायचा होता. आणि त्याचं कारण आहे की महिला, एक महिलाच्या जीवनात किती वेगळी वेगळी भूमिका ते निभावतात. एक महिला आई आहे, ती मुलगी आहे, बहीण आहे, ते एक शिक्षिका असो किंवा त्यांच्या फील्डमध्ये वर्किंग फील्ड असेल तर त्यांच्या वर्किंग फील्डमध्ये, आणि सगळ्यापेक्षा मोठी वर्किंग फील्ड असेल तर ते हाऊसवाईफ आणि मदरची जॉब आहे. जे कोणी महिला आई आहे आणि हाऊसवाईफ आहे त्याच्यावर पूर्ण 24 hours ची जॉब असते. ते अशी जॉब करणारी महिला, वेगळी भूमिकामध्ये ते महिला राहतात. आणि मला वाटते की 8 मार्च हे फक्त एकच महिला दिवस नाही आहे, महिलांसाठी सगळेच दिवस एक महिलांचा दिवस आहे. पण 8 मार्च आपल्या जीवनात महिला दिवस म्हणून येतात, ते खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट दिवस असतो. त्याचं कारण आहे की महिला एवढी दुसऱ्यांच्या जीवनाला सुंदर करायसाठी ओतप्रोत राहते की ते स्वतःसाठी स्वतःचा वेळ, स्वतःची खुशी, स्वतःची स्वप्नाला विसरून जाते. आणि त्यामुळे जेव्हा 8 मार्च येतात तेव्हा एक महिलांना प्रोत्साहन मिळते. आणि संगीताताई जसं आणि स्मिताताई जसे लोक येतात आणि महिलांना कसं स्वतःच्या स्वप्नाला पंख भेटू शकणार आणि उंच उडाणी भरू शकणार ते लक्ष देऊ शकतात. आणि आपल्या 8 मार्चच्या निमित्त एक महिला दुसरी महिलांसाठी एक सुंदर कार्यक्रम करू शकतात. तर खरंच कौतुकास्पद आहे की संगीता दीदी, एक चीज है मैं बताना चाहूंगी, मैं सनातन धर्म के बारे में 2 चीजें बताऊंगी. जब हमें पता है कि सारी जितनी भी भाषाएं है दुनिया में, वो सारी भाषाएं संस्कृत भाषा में से आई है. और संस्कृत कहाँ से आया है? अगर हम वेदों को पढ़े तो पता चलेगा कि संस्कृत कहाँ से आया. तो संस्कृत शब्द की रचनाएं, जब शिव जी ने डमरू बजाया था तो उस डमरू से अलग अलग नाद निकले थे. उस नाद से वो म्यूजिक था, उस नाद से संस्कृत भाषा बनी, संस्कृत भाषा से अलग अलग भाषाएं बनी. तो जब एक म्यूजिक में इतनी कला है, उस म्यूजिक के नाम से, यानी जो शिव जी का डमरू था, उसके डमरू के यानी एक म्यूजिक का इतना सुंदर रचना थी कि जिससे शब्द बने. और उसको हम कहते थे कि ये मेडिटेशन करने से, आज भी कई सारे बड़े योगी को, बड़े सनातन धर्म में कई गुरुओं को, और आज तो फॉरेन कल्चर में भी हम कहते हैं मेडिटेशन करोगे तो आपका कॉर्टिसोल लेवल हाई रहेगा, मेडिटेशन करोगे तो आपके प्रॉब्लम सॉल्व होंगे. तो ये मेडिटेशन शुरू कहाँ से हुआ? शिव जी के डमरू के नाद से, यानी एक संगीत से. और ये संगीत और ये तो अपने जीवन की सबसे बड़ी, जो हम तो इसको अगर मेडिटेशन और एक अच्छे साइंस के साथ जोड़े तो, पर हर एक इंसान को अंदर से खुशी कभी मिलती है कि जब वो एक बहुत ही सुंदर संगीतमय कार्यक्रम में अपने जीवन को संगीतमय बनाए तो अपना जीवन सुंदर बना सकता है. ऐसे सुंदर कार्यक्रम का आज आयोजन संगीता दीदी ने किया है. तो शिव जी ने तब कहा था, वेदों में तब लिखा गया था कि संगीत से आपके जीवन का मेडिटेशन होगा, आपका जीवन एक सुंदर बनेगा. तो महिलाओं के लिए इतने सुंदर कार्यक्रम का आयोजन किया है. जैसे मैंने कई महिलाओं को आज मैं सवाई तक यही ताली जो यहाँ गा रहे थे, मेरे बहुत सालों से मेरी बहुत अच्छी फ्रेंड है अनीता ताई, और हम दोनों अच्छे फ्रेंड हैं और बीसी पार्टनर भी है. हमको मुझे पता है कि वो कभी गाना ही नहीं गाते थे,
स्पेशल डे सेलिब्रेट करायला भेटते. तेच एक महिलांमध्ये जी महिला दिवसभर त्याच्या आयुष्यात 24 तास फक्त आणि फक्त दुसऱ्यांची खुशी पाहत राहते आणि तसे महिलांसाठी आपण एक चांगला कार्यक्रम आयोजित करणं आणि महिलांना प्रोत्साहन देणं हे आपल्यामध्ये एक महिलांचा सशक्तीकरण आणि त्याचा बळ वाढवण्याचा कार्यक्रम आहे. आणि असाच प्रकारचा कार्यक्रम संगीता दीदी आपण घेत राहू. आणि संगीता दीदी फक्त आपण बसलेली महिलांनाच प्रोत्साहन देत नाही. संगीता दीदीने माझ्याबद्दल जे कौतुक केलं आहे त्याच्या मागे पण त्यांचा पण मोठा सपोर्ट माझ्यासाठी आहे. संगीता दीदी खरंच तुमच्यासाठी संगीता दीदीसाठी स्पेशल टाइम वाजवा. आणि आता मी सांगते जेव्हा प्रचारात कोणताही प्रतिनिधी करतो तेव्हा वाटतं की किती चांगलं आहे ते प्रतिनिधी दिवसभर फिरतो. आणि बहुतेक मी जेव्हा नगराध्यक्ष इलेक्शनसाठी उभी होती तो मी एकमेव नगराध्यक्ष आहे की ज्यांनी एकही प्रभाग सोडला नाही. आम्ही सगळेच प्रभागात करतो. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. तरी महिने काय सगळीकडे फिरले. पण जेव्हा मी सगळीकडे फिरायचे सकाळी 6ला आमचा दौरा सुरू व्हायचा, दुपारी 2ला संपायचं, 4ला सुरू व्हायचं, रात्री 8ला संपायचं. त्या दौऱ्यात मोहिनीताई प्रतिनिधी म्हणून उभे आहे म्हणून दिसत होते पण त्याच्या बॅकबोन म्हणून संगीता दीदी, पूजा दीदी, भाभी उभे होते. हे मला माहित आहे की त्यांनी किती मेहनताने सगळं केलेलं आहे. आणि फक्त नगराध्यक्ष इलेक्शन नाही, या परिवाराने, जाधव परिवाराने, नेहमी नाही परिवारांसोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे केडी काकांची आज आठवण येत आहे की केडी काका जसं माझे सासऱ्यांसाठी, मनोहर भाऊसाठी होते तसंच माझं भाग्य आहे की जसं केडी काका त्यांच्यासाठी होते माझ्यासाठी पूजा भाभी आहे, संगीता दीदी आहे, विजू भाऊ आहे, संजय भाऊ आहे, पूर्ण परिवार आमच्या पाठीशी आहे. खरंच मी या परिवाराचं अभिनंदन करते आणि ताईच्या विशेष रूपेने धन्यवाद आणि आभार प्रकट करते की आपण एक महिला म्हणून मुस्लिम महिलांसाठी त्यांची स्वप्नाला पूर्ण करायची संधी देता आणि एक सुंदर कार्यक्रम, संगीतमय कार्यक्रम आज आपण ठेवला आहे. आणि महिलांचं मेडिटेशन व्हावं, महिलांचा खुशी त्यांना कसं लावावं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यासाठी मी आपला अभिनंदन करून माझं जे कौतुक केलं, माझ्यासाठी आपण जे 2 शब्द सांगितलं, जे माझ्यासाठी मन भरून आणणारा विषय आहे, याच्यासाठी मी आपला अजून एकदा धन्यवाद करते.